उन्हाळ्यातली जळगावकरांची पाण्याची चिंता मिटली। वाघूर धरणामध्ये 2 वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक। सध्या धरणामध्ये 87.70% पाणीसाठा। चंद्रपूरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यामध्ये तीव्र उष्णता वाढण्याचा अंदाज। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। दरम्यान यंदाचा जानेवारी महिना इतिहासामधील सर्वात उष्ण असल्याचीही नोंद। अखेर सांगली आगारामध्ये पडून असणाऱ्या शिवशाही बसेस दुसऱ्या ठिकाणी हलवल्या। स्वारगेट प्रकरणानंतर सांगली आगारामधील एकूण 11 शिवशाही बसेस आणि 1 खासगी बस प्रशासनाच्या आदेशानंतर हलवल्या। नंदुरबार जिल्ह्यामधील 4ही आगारांमध्ये शिवशाही बसेसची संख्या वाढवण्याची मागणी। मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी जाण्यासाठी जिल्ह्यामध्ये मोजक्याच शिवशाही बस। जळगाव महापालिका आयुक्तांकडून 1263 कोटींचा अर्थसंकल्प। कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या फरकासाठी 18 कोटी। जळगावच्या 40गाव घाटामधील मेणबत्ती पॉइंटवर दुचाकीस्वार तोल जाऊन 350 फूट खोल दरीमध्ये पडला। महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकीस्वाराला सुखरूपपणे बाहेर काढलं। चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती महिलेची हत्या। नाशिकमधील धक्कादायक घटना। गंगापूर रोडवर गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह नदीपात्राजवळ टाकला। पत्नी बेपत्ता असल्याची दिली तक्रार, पण पोलीस तपासामध्ये पतीचं बिंग फुटलं। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं। शिरोळ तालुक्यामधील धरणगुत्ती गावामधली घटना। आरोपींनी मृतदेह स्मशानभूमीमध्ये पुरला होता।